नमस्कार मित्रांनो, काव्य मधुराज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, समोर पाहू शकता बच्चांचा वर्षा होणार आहे शाहीर बलमा ग्रुप ओवले मैदानात. आता आपण पाहू शकता आपल्या समोर आहे दोन फ्रीज आहेत, ते पण होल्टास कंपनीचे. अशी तशी नाही मित्रांनो, होल्टास कंपनीचे दोन फ्रीज आहेत. ढाली आहेत आणि हायरची टीव्ही आहे. म्हणजे अशी साधी बिधी जी उल्हासनगरला टीव्ही भेटतात तशा नाही, ब्रँडेड आपल्याला इथे बक्षिसं भेटणार आहे. आणि सायकल पण पाहू शकता तुम्ही, इथे 3 आहेत, अजून 2 सायकली येणार आहेत, 12 मॅट आहेत, अजून 2 टू व्हीलर आहेत जे इलेक्ट्रिक असणार आहे. मित्रांनो, म्हणजे पेट्रोलची झंझट जी होते ना, कधी आता बघितलं आपण की पेट्रोल भेटणार आहे, पेट्रोल गर्दी लागते. आपल्या इलेक्ट्रिसिटीवरती म्हणजे डिझेल लावायची आणि इलेक्ट्रिसिटी घेऊन जायचं, म्हणजे पेट्रोलची पण झंझट नाही. मोठमोठे बक्षीस आहेत. आणि मित्रांनो, अजून एक मोठा धमाका होणार आहे मैदानात, पुढच्या मैदानात, आणि मोठे बक्षीस आपल्याला पाहायला भेटणार आहे. ते काय आहेत ना, आपण दादांकडनं जाणून घेऊया. आता आपण मैदान दाखवायला जाऊया आणि त्याच्यानंतर आपण मुलाखत घेऊया. तर मित्रांनो, आपण आलोय शाहीर ग्रुप बलमा यांच्या ओवले मैदानात. आणि भव्य दिव्य असा उद्या म्हणजेच रविवार दिनांक 5 रोजी मैदान भरण्यात येणार आहे. आणि आपल्याला एक चांगल्या बक्षिसांचा वर्षाव पाहताना दिसणार आहे. आणि मित्रांनो, उद्याच्या ओवले मैदानात खूप साऱ्या बक्षिसांचा वर्षा होणार आहे. 2 टू व्हीलर भेटणार आहेत, ते पण इलेक्ट्रिक, म्हणजे पेट्रोलची झंझट नको. 2 फ्रीज असणार आहे, सायकली असणार आहेत पुष्कळ, आणि मानाच्या ढाली असणार आहेत. चांगलं असं नियोजन आहे उद्याचं. आणि पाहू शकता काम आता सुरू आहे. आपण लवकरच सकाळी आले मैदानं दाखवण्यासाठी, जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि सांगितल्याप्रमाणे कोणतं मोठं उद्या नियोजन असणार आहे ते मालकांकडून जाणून घेऊया. आणि येणारं पुढचं मैदान कशा स्वरूपाचं असणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलमार्फत. सो चला मित्रांनो, आता आपण मुलाखतीसाठी जाऊया. मित्रांनो, आता आपण आलोय शाहीर बलमा ग्रुप ओवले मैदानात. आणि बिलजोडचा रविवार 5 एप्रिल रोजी एक भव्य दिव्य असा मैदान घडताना दिसेल आपल्याला. आपल्यासमोर दादा बसल्यात, दादांशी बोलूया. आणि उद्या काय खास आकर्षण आहे, कशा पद्धतीचे स्वरूप असणार आहे मैदानाचे, ते दादांकडनं जाणून घे. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आपलं सर्वप्रथम नाव सांगा ना. मी रुपेश विश्वनाथ मुंगाजी. दादा, कसं काय उद्या कशा निमित्त आपला हा मैदान भरण्यात येणार आहे? महत्व म्हणजे आपला गावदेवीची यात्रा असते आणि गावदेवी यात्रेनिमित्त मैदान, आणि त्या गावदेवीच्या यात्रेचा औचित्य साधून विकास शेठ गायकवाड ओवले आणि अमोल शेठ राजगे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा मैदान घेतलेला आहे. दादा, पाहू शकता आपल्या पाठीमध्ये म्हणजे बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय. 2 फ्रीज दिसतात, सायकली 5 आहेत, आणि गाड्या सुद्धा येत आहेत. मला काय म्हणाल, कसं पद्धतीचं मैदान आणि कोणते कोणते बक्षीस जे इथे अजून दिसत नाहीत आपल्याला, तर काय काय बक्षीस तुम्ही ठेवण्यात आलेले आहेत? नाही, खरं तर म्हणाल तर आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांचे स्पॉन्सरचे मानावर तेवढे आभार कमी आहेत. कारण शॉर्ट टाईममध्ये त्यांनी आम्हाला एवढे ठेवले बक्षीस, त्यांनी आम्हाला इथे उपस्थित करून दिलेत. आणि आता अजून एवढे बक्षीस समजा आहेत, अजून सायकली यायच्या आहेत, मॅट यायच्या आहेत, ट्रॉफ्या यायच्या आहेत, ढाल यायच्या आहेत, आणि 2 बाईक आहेत. ते 2 बाईक पण आता 1-2 तासामध्ये येतील इथे. लोकांच्या मनात प्रश्न आहे की या वितरण कसं होणार आहे या बक्षिसांचं? बक्षिसांचं वितरण आपल्या मैदानामध्ये नेहमी आम्ही एकच नियम ठेवलेला असतो. जशा गाड्या मोठ्या होतील, मोठ्या रकमेवर होतील, त्या रकमेनुसारच आम्ही बक्षीस वितरण देऊ. आणि त्याच्यामध्ये आम्हाला समजा एक जरी पालती कोणाची एक्स्ट्रा असेल किंवा 100 रुपये जरी एक्स्ट्रा असेल, तर त्या 100 रुपयाच्या बेसवर आम्ही मोठी बक्षीस देऊ. असं कुठला नाहीये का एका मोठ्या बिंजोडवाल्याने गाडी मारली मग त्याला बक्षीस, तसं नाहीये. जसं अमाऊंट असेल त्या अमाऊंटच्या हिशोबात बक्षीस वितरण होईल. दादा, मी नेहमी येतो या मैदानात, बघतो ओले मैदान हा सर्वांचा आवडता मैदान आहे आणि रीतसर आणि परमिशनने हा मैदान घेतला जातो. पण मला एकच खंत वाटते, जेव्हा सुट्टीवरती जातो ना, खूप सारे नंदीची गर्दी होते, तर त्यांना त्रास नाही होण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने आयोजन केलेले आहे? खरं तर ओवळे मैदानचं नावच पब्लिक डिमांड ठेवलेलं आहे सर्व प्रेक्षकांनी, शर्यतशिक्षकांनी. आणि काय होतं, आपलं मैदान म्हटल्यावर प्रेक्षक भरपूर प्रमाणात येतात आणि गाडा मालक पण आपण सर्व म्हणजे
आवर्जून आपल्या मैदानासाठी कुठे बैल पळवत नाही, आपल्या बैलांसाठी बैल बसवून ठेवतात आपल्या मैदानासाठी. आणि तेवढ्या लोकांना हँडल करणं म्हणजे जरा अशक्यच असतो. तरी पण आम्ही आमची जी शाहीर बलमा ग्रुपची टीम आणि पूर्ण गावाचा सहकार्य असतो, त्याच्यामुळे आम्ही खाली प्रयत्न नेहमी चांगलाच करतो, काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेला पण आता आम्ही तसंच करणार आहोत. टोल नाक्यावर गाड्या 1 तास गाडी कंपल्सरी थांबणार आहे. 20-20 गाड्या पुढे सोडण्यात जाणार आणि जेव्हा आम्ही सांगू तेव्हाच टोल नाका ओपन होणार आहे तिथे. आणि गाड्या कशा काय म्हटलं कितीला मैदान सुरू होणार आहे का बघा दादा, रात्री खूप अंधार होतो आणि अशा जे व्हॉट्सअपच्या गाड्या असतात किंवा बॅनरवरच्या ज्या गाड्या असतात ते लवकर येत नाही मैदानात. मग काय तुम्ही त्यांना मेसेज द्याल की लवकरात लवकर शर्ती कराव्या आणि 6च्या आतमध्ये सर्व शर्ती व्हावा? महत्त्वाचं म्हणजे आपल्या मैदानाचं आजपर्यंत म्हणजे वैशिष्ट्य आहे की अजूनपर्यंत आपल्या मैदानामध्ये कुठलीही शर्यत कॅन्सल झाली नाही आहे. म्हणजे अंधारा अभाव आहे किंवा त्याच्यामध्ये, कारण आमचा प्रयत्न नेहमी असतो सर्व गाड्या झाल्या पाहिजेत आणि जेणेकरून गाड्या मालकांना त्रास नाही झाला पाहिजे. आणि म्हणायला गेलं तर गाड्यांचा आपण नियोजन करतो प्रत्येक वेळेला, पण लोकांच्या ज्या आम्ही जे नियम करतोय ते लोक नियम पाळत नाहीये. जर लोकांनी सर्वांनीच म्हणजे जे गाड्या मालकांचे सर्वांनी नियम पाळले तर मैदानाला काही प्रॉब्लेमच होणार नाहीये. आणि सकाळी 10 वाजता मैदानाचं उद्घाटन होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेवढे लवकर गाड्या मालक येतील तेवढ्या लवकर मैदान चालू होईल. महत्त्वाचा विषय आपला असा आहे की बिनजोडच्या गाड्यांचा विषय जो आहे तो नेहमी ग्रुपवर चर्चेत असतो, कारण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा बिनजोडच्या गाड्या निघतात त्यावेळेला मैदानच्या झाल्यानंतर बऱ्याच ग्रुपवर भांडणं पण होतात, ते बिनजोडच्या गाड्या मध्ये घुसवतात, त्या सर्व अशा गोष्टी. तर त्यासाठी आम्ही बिनजोडवाल्यांना पण विनंती करतो की आपण पण एखाद दिवशी मैदानामध्ये लवकर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण वारंवार आपणच 5 वाजता गाड्या जमवायच्या आणि 6 वाजता गाड्या खेळायच्या आणि मग मध्ये गाडी हे पण चुकीचं आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही हा नियोजन केलेलं आहे की जो बिनजोडवाला 12च्या आतमध्ये गाडी खेळेल, जो बिनजोडवाला, त्या बिनजोडवाल्यासाठी आम्ही 2026चा नामांकित पुरस्कार म्हणून आम्ही देणार होतो, आदर्श गाडा मालक म्हणून त्यांना पुरस्कार देणार होतो. आणि हा आदर्श गाडा मालक पुरस्कार कोणाला भेटतोय याची पण आम्हाला उत्सुकता लागलेली आहे. कारण काय होतंय, प्रत्येक वेळेला आपण म्हणतो छोट्या गाड्या मालकांनी येऊन लवकर गाड्या करा, छोट्या गाड्या लवकर गाड्या करा, मोठ्या गाड्या मालकांना मग काहीतरी कर्तव्य आहे का नाही. त्याच्यासाठी पण आम्ही हा प्रयत्न करतो की जेणेकरून बिनजोडवाल्यांनी पण लवकर येऊन गाड्या खेळल्या पाहिजेत. आणि कसं आहे माहिती आहे का, बिनजोडवाल्यांना पण प्राधान्य दिलं पाहिजे, कारण काय मोठ्या गाड्यांना बघण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने येतात आणि त्यांच्यामुळे मैदानाची अजून शोभा वाढत असते. बरोबर, कारण त्यांना पण आम्ही नेहमी हे करायचा प्रयत्न करत असतो. आणि गेल्या मैदानामध्ये पण अविनाश शेटनी आपले DSP वाले अविनाश पवार आहेत ना, त्यांनी 11 वाजता येऊन नाव दिला होता मैदानामध्ये. म्हणजे असे गाड्या मालक आपल्याला आदर्श आहे, अशा का बिनजोड गाड्या मालकांचा. का लवकर येऊन लवकर गाड्या खेळला तर खूप चांगला सपोर्ट होईल आमच्या आयोजक कमिटीला आणि पूर्ण आपल्या शहरी क्षेत्रामध्ये पण एक उल्लेखनीय कामगिरी होईल त्या गोष्टी. बरोबर दादा, कारण का गरीब बैलगाडा मालक पण आधीच जाऊन राहतात आणि हे जर सर्वांनी स्वीकारला आणि लवकर गाड्या नेल्या तर सर्वांसाठी चांगलं होईल ना दादा. आता मोठ्या बिनजोडच्या गाड्या येणार आहेत, नामांकित बैलांमध्ये कोणते कोणते नंदी येणार आहेत, काय फोन वगैरे झालेत का? फोन भरपूर झालेले आहेत, कारण आपलं मैदान म्हटलं तसं आम्हाला तसं फोन करण्याची गरज लागली, कारण सगळे आपले गाड्या मालक आहेत ना आपल्या मैदानासाठी खेळण्यासाठी उत्सुक असतात. आणि सगळी मोठं बैल आपल्या मैदानामध्ये आजपर्यंत जेवढे मैदान झाले तेवढे मैदान सगळी मोठी बैल येऊन गेलेत आपल्या ओवल्याच्या मैदानामध्ये. ते काय तुम्हाला सांगणे वेगळं नाही गरज नाही. आणि आता पण आपल्या भुंगा सायराट झाले, मथुर झाले राहुलबाईंचे, मेहरबान झालं, सर्जा झाला घोटचा, ही सगळी बैल म्हणजे नामांकित आता नावाने सगळ्यांची घेता येणार. संदीपबाईंची बैल, आपल्या आतिश शेटचे चिंचपाड्याची बैल, म्हणजे टोटल सर्व बैल आहेत ना हे आपल्या इथे येणार आहेत. आणि 100% त्यांचा आम्हाला सहकार्य असतो, मैदानाला योगदान असतं त्यांचं प्रत्येक वेळेला. आता विकासदादा खानावकर झाले, आमचे कलमवलचे आमचे विजय शेठ झाले, सर्वांची आम्हाला महत्त्वाचं सहकार्य. आणि आम्ही महत्त्व म्हणजे 14 गावातले आमची बैल आहेत ना, हे यांचं आम्हाला म्हणजे शर्यतींसाठीच नाहीये तर आमच्या मैदानासाठी पण त्यांचा सहकार्य असतो आम्हाला नेहमी. दादा, पेंडिंग शर्यतीचा निकाल कसा आणि एकदा निकाल दिल्यानंतर पुन्हा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर निकाल कसं काय देण्यात येणार, काय त्यांना आव्हान असेल? आता तुम्हाला खरं सांगायचं तर ओवळा मैदानचा रेकॉर्ड आहे, आजपर्यंत पेंडिंगचा विषय आपल्या ग्रुपवर कधी गेला नाहीये. आज एवढी मैदान झाली, ती 4-5 वर्ष आम्ही मैदान घेतोय, पण एकही निकाल आपला कमिटीवर गेलेला नाही पेंडिंगचा. त्याला कारण असं आमची टीम तशी आहे, कारण आम्ही समजावून सांगतो गाडा मालकाला हा निकाल काय आहे काय नाही, आणि गाडा मालक मग आम्हाला सहकार्य करतात. कारण काय होतं, आपली जर अड्डावाल्याची जर भूमिका ठोस असेल तर गाडा मालक नेहमी ऐकतात, असा विषय असतो. तर त्याच्यामुळं पेंडिंगचं डिसिजन कधी आजपर्यंत आला नाही, याच्या पुढे पण येणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ. आणि बहुतेक गाडा मालकांना आता बक्षिसं एवढे आहेत की प्रत्येक म्हणजे सर्वांनाच काय ना काय भेटणार आहे याच्यामध्ये, कारण बक्षीस तेवढे आम्ही ठेवलेले आहेत. अजून भरपूर बक्षिसं यायची बाकी आहेत. 2 फुटाच्या 10 ढाले आहेत अजून,
आणि मॅट आहेत 10 मॅट आहेत. आणि मॅटचं असं आहे का आमच्या मॅट ठेवलेल्या आहेत त्या 21,000च्या खालचे ज्या शर्ती होतील 21,000च्या त्या गाड्या मालका सगळ्या चिठ्ठ्या टाकून त्याचा लकी ड्रॉ करून ज्याला लागतील त्याला लागतील. 21च्या वरती गाड्या होतील त्यांच्यासाठी मॅट नाही आहे त्याच्यासाठी. बाकी या बक्षीस आम्ही जसं मैदानामध्ये नियोजन होईल तशा पद्धतीने करू. बरोबर दादा. फिक्स नाही काय आणि बक्षीस वाटप करण्याचा जो सर्वस्व जो नियोजन म्हणजे आज नियोजन असेल तो फक्त आमच्या कमिटीचा असणार आहे. आम्ही आमच्या पद्धतीने बक्षीस वाटप करणार आहोत. दादा ऍक्च्युली आज आता उद्याच्या मैदानाला 2 व्हीलर ठेवल्यात, अचानक ठेवण्यात आलं. पण नेमकं काय होतं, 2 व्हीलर कधी होतं आणि पुढचं नियोजन कसं असणार आहे, काय असणार आहे, प्रेक्षकांना जरा सांगणार ना. कारण पुढचं मला वाटतं नियोजन ओवले मैदान म्हटलं, पब्लिक डिमांड मैदान, काय ना काय चांगलंच नियोजन असतात आणि चांगल्याच प्रशिक्षकाने मोठ्या मोठ्या बिनजोडची शर्यती या मैदानात आपल्याला खेळताना पाहायला दिसतं. आणि या पुढच्या मैदानाच्या बद्दल मी ऐकून आहे, ते खरं आहे का काय असेल तुम्ही तुमच्या तोंडून सांगा ना. खरं तर आजचं मैदान आम्ही आमच्या म्हणजे हिशेबाने आम्ही ठेवलं होतं. पण कोणगाव भिवंडीला जो मैदान उद्या ठेवलेलं आहे त्यांनी, तर बरेच गाड्या मालकांना असं समजलं, म्हणजे मग फोन यायला लागले मला आमच्या बरेच गाड्या मालकांचे की तिकडे 2 इलेक्ट्रिक बाईक ठेवल्यात, आपल्या इथं ठेवल्यात बरं होतील. मग काल आमचं चर्चा आली आमच्या ग्रुपची सर्व, आणि आमचे जे स्पॉन्सर आहेत सागर शेठ घरत वालचे, त्यांना फोन केला. त्यांनी सांगितलं मी बाईक देतोय, तुम्ही बाईकचं आयोजन करून घ्या. तर गाड्या मालकांच्या फरमाईशनुसार आम्ही आयत्या वेळेवर बाईकचं नियोजन केलेलं आहे. आणि पुढच्या वेळेचा जो नियोजन आहे तो म्हणजे मग धप्पाच असणार आहे. कारण अमोल शेठ राजगे आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून हा मैदान होणार आहे. आणि सर्व म्हणजे गाड्या मालकांसाठी मेजवानीच असणार आहे हा मैदान. म्हणजे त्याची तारीख अजून आम्ही डिक्लेअर केली नाही, पण ती 4 व्हीलर बक्षीस असणार आहे त्या मैदानाला. अरे वा, म्हणजे चांगले चांगले मैदान आता मुंबईमध्ये घडताना दिसतोय आपल्याला. आणि तेच गरीब बैलगाडा मला कसं, मोठा बैलगाडा मला त्यांना ते अपेक्षित आहे असे मैदान आपल्याला घडताना दिसत. आणि आता अजून एक सांगायचं राहिलं आमचं की सुट्टी मेकर आणि ड्रायव्हरसाठी पण आपल्याकडे एक लकी ड्रॉ आहे, त्यांच्यासाठी पण बक्षीस असणार आहे त्यांच्यासाठी पण. आणि गाडा मालकांना एक विनंती आहे की आपण जो आम्ही टोल नाका ठेवणार आहोत त्या टोल नाक्यावर आमच्या जे स्वयंसेवक असतील त्यांना तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. त्यांच्यावर कुठलाही प्रेशर न टाकता तुम्ही त्यांना थांबायला सांगितलं तुम्ही थांबायला पाहिजे. आणि तुमचं सहकार्य मोलाचं आहे. आणि जेवढ्या लवकर तुम्ही याल तेवढ्या लवकर तुम्ही येऊन त्याचा मैदानाला सहकार्य केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला आपण मैदानामध्ये याल त्यावेळेला पार्किंगसाठी पण आम्हाला सहकार्य करा. तुम्ही ज्यावेळेला आपली बैलं उतर त्यावेळेला आपली गाडी लगेच बैलं उतरून झाल्यानंतर साईडला पार्किंग केली पाहिजे आणि लाईननी टेम्पो लावले पाहिजेत. नक्कीच, आणि ते गरजेचं आहे. कारण का भरपूर वेळेला बघतो की जे अपघात होताना घडताना दिसते, जेणेकरून ते टाळेल. याच पद्धतीने जो कोणी बैलगाडा मालक केला त्यांनी खरंच सांगतो मी, कारण मी सुद्धा जेव्हा इताडे मैदानात होतो, मी ते जनरेटर असतो त्याच्या गाडीवरती बसलो होतो आणि असंच मित्र वगैरे परिवार दादा वडापाव आणायला गेले होते आणि ती जी गाडी आली ना डायरेक्ट त्या जनरेटरच्या टेम्पोला धडकली आणि माझं पाय असं वरती गेलं. म्हणजे मी वाचलो असं समजायचं. म्हणजे त्या बैलाला एवढं लागलं डोक्याला की कदाचित एक्सरे सुद्धा काढावा लागला असेल. ते खरंच दादाने जे बोललं महत्वाचा मुद्दा मांडला याच्यामध्ये की खरंच टेम्पोवाल्याने टेम्पो आपल्यापासून आणि तसंही बघायला गेलो तर आपला जो मैदान आहे त्या आवारात कुठे टेम्पो दिसत नाही आपल्याला. हे आपल्या मैदानाची खासियत आहे. काय बोललेल्या पब्लिक डिमांड मैदानाबद्दल जाता नाही, मैदानाचं सर्व श्रेय जर दिलं जाणार तर आमच्या टीमला दिलं जाईल. कारण काय माहिती आहे का, आमचे म्हणजे सुरुवातीचं म्हणजे सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत आमच्या सर्व आयोजकांच्या आहे ना परगाष्ट असते एकदम. म्हणजे त्यांना ते पार्किंगसाठी एवढा त्रास होतो, सगळ्या नियोजन करायला लागतो. त्याच्यासाठी खरंच आमच्या पूर्ण आयोजकांना आणि पूर्ण गावाचे आम्हाला मानावं तेवढे आभार कमी आहेत त्याच्यासाठी. आणि पूर्ण गाड्या मालकांची जिम्मेदारी असते. आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला आपल्या बैलाला दुखापत झाली, आपल्या माणसाला दुखापत नाही झाली पाहिजे, हे सर्व गाड्या मालकांनी बघितलं पाहिजे. त्यांनी त्याच्या राहू दे बस. ठीक आहे, एकदा बोलायला लागला मी बोलतो ते पण राहतो असा विषय. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद दादा. आणि अशीच इच्छा करेन की उद्या भरपूर गाडा मालकांना हजेरी लावावी आणि या मैदानाची शोभा वाढवावी. आणि नक्कीच ओले मैदान म्हटलं तर खूप सारे मोठे मोठे तुम्ही म्हटले बरं बैलगाडा मालक येऊन हजेरी लावतात. कारण का एक नामांकित मैदान आणि निकाल सुद्धा लवकर देण्यात येतो. आणि या गाड्याचं असं आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की पेंडिंगची शर्यत अजूनपर्यंत तरी राहिली नाही, ही खासियत आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, आता जरी तिकडे कोणगाव भिवंडीला मैदान असले तरी आता आम्ही आपले कॉमेंटेटर झाले, पोलोर काका झाले, राहुल भोईर झाले, यांना सांगितलं पण नव्हतं का आपलं मैदानाला तुम्हाला यायचं आहे म्हणून. पण
त्यांचं आमचं ज्या वेळेला मैदान असतो त्यावेळेला कुठेही मैदान असू दे ते कुठेही जात नाहीये, त्यांना सांगायची गरज लागत नाही. आणि खरंच त्यांच्यावर जो आमचा जो प्रेम आहे तो खरंच म्हणजे वाखाणण्याजोगी आहे. प्रेम म्हणजे दादा कसं होतं, त्यांना सुद्धा म्हणजे कुठलाच त्रास होत नसेल हा मैदान घेत असताना, त्यांना सुद्धा सुरळीत पार जातं, कोणाचं ऑब्जेक्शन नाही होत, काय नव्हतं. आणि जिथं सुरळीत मैदान होतं तिथे नेहमीच समालोचक हजेरी लावतात आणि तो प्रेम तुमच्या मैदानाला भेटलेला आहे. नाही त्यांना देखील आहे ना, आता तिकडे कोणगावला पण मोठं मैदान आहे, त्यांना पण तिकडे फोन आले होते, कॉल आले होते का तुम्ही तिकडे या का, पण त्यांनी सांगितलं ना आमचा ओळा हा मैदान घरचा मैदान आहे आणि आम्ही त्या मैदानाशिवाय कुठे जात नाही, आता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तरी मी रात्री त्यांना फोन केला, फोन करायची गरज नाही, आम्ही आपण तिकडे येणार असं त्यांनी सांगितलं. चला धन्यवाद दादा. आणि धन्यवाद. उद्याचा मैदान भव्य दिवस घडताना आपल्याला नक्कीच दिसेल. मग अशी सांगायचं राहून गेलं, आपले चिंचपाड्याचे किरणदादा केनी यांच्याकडून मैदानासाठी आकर्षक अशा मोठ्या ढाल देण्यात आलेल्या आहेत. आणि मैदानात ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेतलंय विकास शेठ गायकवाड यांच्याकडून मैदानात आकर्षक अशा ट्रॉफ्या पण देण्यात आलेल्या आहेत.